सर्वांना नमस्कार. HRDC डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद ऑनलाईन रिफ्रेशर कोर्स इन सोशल सायन्स रोल नंबर 12 मी आपणासमोर सेमिनार प्रेझेंटेशन सादर करत आहे. सेमिनारचा विषय आहे भारतीय समाजविषयक दृष्टिकोन. खऱ्या अर्थाने भारतीय समाजाला समजून घ्यायचं असेल तर त्या समाजाच्या अनुषंगाने मांडलेले विविध दृष्टिकोन आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. असे वेगवेगळे अप्रोचेस भारतीय समाज समजून घेण्यासाठी वेगवेगळ्या अभ्यासकांनी मांडलेले आहे. या संदर्भात जर आपण विचार जर केला तर कारण भारतीय समाजशास्त्राला खूप मोठा इतिहास आहे. देशात 1857मध्ये सर्वप्रथम 3 विद्यापीठे या देशामध्ये स्थापन झाली. त्यामध्ये 1920 पासून कलकत्ता विद्यापीठामध्ये मानववंशशास्त्र विभाग सुरू झाला. मुंबई विद्यापीठामध्ये 1914 पासून सामाजिक शास्त्रातील काही कोर्स सुरू झाले आणि या विद्यापीठात समाजशास्त्र विभाग हा सर्वात जुना मानला जातो. ब्रिटिश वसाहतीमधील ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंडच्या तुलनेत हा विभाग खूप जुना आहे. 1920मध्ये मुंबई विद्यापीठामध्ये खऱ्या अर्थाने संस्थीकरण सुरू झालं आणि नंतर लखनौ, कलकत्ता, म्हैसूर विद्यापीठामध्ये हा विषय सुरू झाला. म्हणजे एकंदर भारतीय समाजामध्ये समाज आणि संस्कृतीची सैद्धांतिक संकल्पना स्वीकृत केली गेली आणि यातून पाश्चात्य मानवशास्त्र आणि समाजशास्त्रातून संशोधन पद्धती स्वीकारली. त्यानंतर स्वातंत्र्यपूर्व भारतातील समाजशास्त्रामध्ये ऐतिहासिक, भारतविद्यात्मक, वंशशास्त्रात्मक, मानवतावादी आणि प्रत्यक्षवादी दृष्टिकोनाचा प्रभाव जाणवू लागला. कारण भारतातील लोक आणि संस्कृतीतील संशोधनाची परंपरा फार जुनी आहे. मागील अनेक वर्षामध्ये भारतीय समाजशास्त्रामध्ये अनेक नवीन संकल्पना आणि पद्धती आणि दृष्टिकोनाचा विकास झाला. अनेक संशोधनाद्वारे समाज आणि जीवनाच्या विविध क्षेत्रामध्ये काही नवीन दृष्टिकोनाचा समावेश केला गेला. यामध्ये भारतीय समाजामध्ये किंवा भारतीय समाजाचा अभ्यास करत असताना अनेक समाजविषयक दृष्टिकोन समोर ठेवून भारतीय समाज समजून घ्यावा लागतो. त्यामध्ये पहिला जो दृष्टिकोन आहे त्याचं नाव आहे भारत विद्याशास्त्री दृष्टिकोन वा ग्रांथिक दृष्टिकोन असं याला म्हटलं जातं. या दृष्टिकोनाचा अभ्यास भारतीय समाजशास्त्राचे जनक गोविंद सदाशिव घुर्य, GS घुर्य किंवा त्यांच्यासोबतच दुसरे एक अभ्यासक आहेत लुईस ड्युमा यांनी या दृष्टिकोनाचा अभ्यास केला आणि भारतीय समाज समजून घ्यायचा असेल तर भारत विद्याशास्त्री दृष्टिकोन कसा महत्त्वाचा आहे हे त्यांनी सांगितलं. यामध्ये या 2 अभ्यासकांनी खऱ्या अर्थाने भारतीय समाज समजून घेण्यामध्ये भारतीय समाजाची विशिष्ट सभ्यता समजून घेणे गरजेचे आहे असं सांगितलं. कारण भारतविद्या हे भारतीय संस्कृतीचे एक व्यवस्थित अध्ययन आहे. ही एक स्वतंत्र विषय आहे. कारण भारतविद्या अध्ययनामध्ये भाषेचा शोध, विचार, विश्वास, रिवाज, संस्था, साधने, तंत्रे, कलेचे कान, सण समारंभ इत्यादी बाबीचा समावेश संस्कृतीत होतो. भारतविद्या हा दृष्टिकोन या बाबतीतला अभ्यास करतो आणि त्याचबरोबर भारतीय विद्या अधिक प्रमाणात तत्त्वज्ञान आणि इतिहास पद्धतीवर आधारित आहे. म्हणून याच सहकार्यातून कला, इतिहास, पुरातत्व, तत्त्वज्ञान, लोकगीते, मानवशास्त्र, अर्थशास्त्र आणि कायदा इत्यादी यातून स्पष्ट झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. कारण ही विद्याशाखा म्हणून जो दृष्टिकोन GS घुर्येंनी वापरलेला आहे त्यांनी विशेषतः मुंबई विद्यापीठामध्ये अभ्यास करत असताना महाभारत, रामायण, वेद, उपनिषदे याचा आधार घेऊन भारतीय समाज
समजणे किंवा समजून घेणे गरजेचं आहे, हा दृष्टिकोन समोर ठेवून त्यांनी आपला अभ्यास केलेला आहे. खऱ्या अर्थाने त्यांना भारतीय समाजशास्त्राचे जनक असं म्हटलं जातं. आणि याच दृष्टिकोनाचे अभ्यास करणारे दुसरे जे अभ्यासक आहेत ते आहेत लुईस ड्युमा यांनी. हे जरी पाश्चात्य अभ्यासक फ्रान्समधले जरी असले तरी त्यांनी भारतातील विशेषतः तामिळनाडू आणि दक्षिण भारतातील वेगवेगळ्या ग्रंथांच्या आधारे, वेगवेगळ्या अभ्यासाच्या आधारे, भारतविद्या दृष्टिकोनाच्या आधारे तत्कालीन समाज याचा अभ्यास करून हा दृष्टिकोनाच्या आधारे भारतीय समाज जर समजून घ्यायचा असेल तर प्राच्यविद्या किंवा एन्डॉलॉजिकल पर्स्पेक्टिव्ह हाच महत्त्वाचा आहे असं त्यांनी मांडलं. त्यानंतर आपण दुसरा जो दृष्टिकोन बघणार आहोत तो आहे संरचनात्मक प्रकार्यवादी दृष्टिकोन. हा दृष्टिकोन विशेषतः एम.एन. श्रीनिवास आणि श्यामाचरण दुबे, एस.सी. दुबे ज्याला म्हणतो, एम.एन. श्रीनिवास आणि एस.सी. दुबे या दोन अभ्यासकांनी हा दृष्टिकोन मांडलेला आहे. कारण समाजाच्या अध्ययनाचा संरचनात्मक दृष्टिकोनातून अभ्यास यांच्या अगोदर जर कोणी केला असेल तर ऑगस्ट पेन्सर आणि इमाईल दुर्खिम यासारख्या अभ्यासकाच्या दृष्टिकोनातून हा प्रकार्यवादी दृष्टिकोन समोर आला. कारण या विचारप्रणालीच्या आधारे भारतीय समाज समजून घेणे महत्त्वाचं आहे असं या अभ्यासकांनी मांडले. कारण या दृष्टिकोनाचा संबंध हा प्रकार्यवादीशी आहे. म्हणून आदिम समाजातील सोशल सायन्सेस याच्या योगदानातून ही संकल्पना समोर आलेली आपल्याला पाहायला मिळते. म्हणून एम.एन. श्रीनिवास यांनी संस्कृतीकरणाची संकल्पना असेल, पाश्चिमात्यकरणाची संकल्पना असेल, या संकल्पना भारतीय समाज जर समजून घ्यायचा असेल तर इथे असणारे जे प्रकारात्मकवादी दृष्टिकोन आहेत तो आधार समोर ठेवून मांडणं गरजेचं आहे असं मानलं. आणि दुसरे एस.सी. दुबे जे आहेत त्यांनी भारतीय ग्रामीण समाजाचा अभ्यास केला आणि त्यांनी हा समाज समजून घेण्यासाठी प्रकार्यवादी दृष्टिकोन किती महत्त्वाचा आहे हा विचार मांडलेला आपल्याला पाहायला मिळतो. त्यानंतर जो तिसरा दृष्टिकोन आहे तो आहे मार्क्सवादी दृष्टिकोन. या दृष्टिकोनामध्ये डी.पी. मुखर्जी, आर.के. मुखर्जी, ए.आर. देसाई आणि दीपांकर गुप्ता या 4 अभ्यासकांचं खूप मोठं योगदान आहे. कारण भारतीय समाज जर समजून घ्यायचा असेल तर मार्क्सवादी दृष्टिकोनाच्या आधारे समजून घेता येऊ शकतो. कारण वाद प्रतिवाद, सुसंवाद किंवा आहेर आणि नाहिरे हे 2 बाबी भारतीय समाजामध्ये प्राधान्याने आपल्याला पाहाव्यास मिळतात. म्हणून इथला समाज जर अभ्यासायचा असेल, समजून घ्यायचा असेल तर मार्क्सवादी दृष्टिकोन महत्त्वाचा आहे या अभ्यासकांनी इथं मांडले. कारण या दृष्टिकोनाचा अभ्यास करत असताना त्यांनी परस्पर विरोधी एकता, निषेधाचा नियम काय असला पाहिजे, त्याचबरोबर भौतिकवादी विश्व कसं असतं या गोष्टी यांनी मांडल्या. त्याचबरोबर डी.पी. मुखर्जी असेल, ए.आर. देसाई असतील. कारण भारतीय समाज ग्रामीण समाज आहे आणि ग्रामीण समाज जर समजून घ्यायचा असेल मार्क्सवादाच्या आधारे समजून घेता येऊ शकतो. कारण इथल्या जमिनीचं वितरण हे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र किंवा इथल्या जे डोमिनंट कास्ट आहेत यांच्याकडे असमान जमिनीचं वितरण झालेलं आहे. म्हणून इथला समाज जर समजून घ्यायचा असेल तर आपल्याला मार्क्सवादी दृष्टिकोन हा उपयुक्तच आहे या इथं आपल्याला नमूद करता येतं. त्यानंतर पुढचा जो दृष्टिकोन आहे तो आहे सबाल्टर्न दृष्टिकोन स्टडीज, ज्याला शोषित अंकित दृष्टिकोन असं म्हटलं जातं. भारतीय समाजामध्ये विशेषतः B.R. आंबेडकर आणि डेव्हिड हार्डिमन यांनी हा दृष्टिकोन मांडलेला आहे. यामध्ये शोषित अंकित जन, ज्यांना भारतीय समाजामध्ये शूद्र आणि अतिशूद्र असं म्हटलं जातं, किंवा काही समूह तर असे आहेत की ज्यांना शूद्रांच्या पलीकडे मानलं गेलेलं आहे. म्हणून जो शोषित वर्ग आहे, निम्न वर्ग आहे किंवा त्यातील स्त्रिया आहेत या संदर्भात B.R. आंबेडकर आणि डेव्हिड हार्डिमन या 2 अभ्यासकांनी या दृष्टिकोनाचा अतिशय बारकाईने अभ्यास केला. हू इज शूद्राज किंवा हू इज बुद्धाज
या वेगवेगळ्या ग्रंथांमध्ये डोमिनिक जो भारतीय समाजातील लोक आहेत ते सबल्टन्स लोकांचे कशा प्रकारे शोषण करतात या अभ्यासकांनी इथे मांडलेलं आहे. डेव्हिड हार्डिमन यांनीही पाश्चात्य अभ्यासक असतानाही भारतीय समाजामध्ये शोषक आणि शोषित हे दोनच वर्ग आहेत असा त्यांनी विचार मांडलेला आपल्याला पाहायला मिळतो. त्यानंतर पुढचा जो दृष्टिकोन आहे सभ्यतावादी दृष्टिकोन मानला गेलेला आहे. NK बोस आणि सुरजित सिन्हा या भारतीय समाजशास्त्री अभ्यासकांनी हा दृष्टिकोन मांडलेला आपल्याला पाहायला मिळतो. कारण या अभ्यासकांनी भारतीय समाजामध्ये वेगवेगळ्या परंपरांचा अभ्यास सिव्हिलायझेशनचा अभ्यास करत असताना वेगवेगळ्या परंपरा भारतीय समाजामध्ये मांडल्या गेल्या आणि या आधारे भारतीय समाज हा परिवर्तनवादी समाज आहे असे NK बोस म्हणायचे. आणि यातून खऱ्या अर्थानं जर भारतीय समाजाला जर समजून घ्यायचं असेल तर लोकसंस्कृती वर्णनाच्या आधारे इथनोग्राफी या आधारे आपण समजून घेऊ शकतो असं त्यांनी म्हटलं. त्याचबरोबर इथले आदिवासी समुदाय हे खूप महत्त्वाचा समुदाय आहे आणि हे परिवर्तनशील समाज आहे हे मांडत असताना त्यांनी ओरिसामधील कोणार्क मंदिराचा उदाहरण देऊन इथली सभ्यता कशी आहे आणि ही भारतीय समाज बदलण्यामध्ये कशी महत्त्वाची भूमिका बजावते हे त्यांनी सांगितलं. त्याचबरोबर दुसरे जे अभ्यासक आहे सुरजित सिंग सिन्हा यांनी पण संशोधनाच्या आधारे कारण जात जमात आणि कृषक जमात या संदर्भात किंवा धर्माचे समाजशास्त्र आदिवासी चळवळी याचा अभ्यास करून भारतीय समाजामध्ये सभ्यतावादी दृष्टिकोनामध्ये दुर्बल घटकांचे योगदान कसं आहे हे त्यांनी यामध्ये मांडलेलं आहे. वेगवेगळ्या आदिवासी समुदायाचा अभ्यास करून उत्क्रांतीवादी पद्धतीने भारतीय समाजात कसा बदलत जातो हे त्यांनी आपल्या या सभ्यतावादी दृष्टिकोनामध्ये मांडलेलं आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतर दुसरा जो दृष्टिकोन आहे पुढचा तो आहे समन्वयवादी दृष्टिकोन. या दृष्टिकोनामध्ये दोन अभ्यासक महत्त्वाचे इरावती कर्वे आणि अरविंद शहा या दोन अभ्यासकांनी हा दृष्टिकोन मांडलेला आहे. कारण इरावती कर्वे तर महाराष्ट्रीयन आहेत. त्यांनी मुंबई विद्यापीठ SNDT येथे अभ्यास करत असताना हा समन्वयवादी दृष्टिकोन मांडला आणि भारतीय समाजाला समजून घेण्यासाठी हा इंडॉलॉजिकल दृष्टिकोन किंवा समन्वयवादी दृष्टिकोन किती महत्त्वाचा आहे हे त्यांनी मांडत गेला. किन्शिप ऑर्गनायझेशन इंडिया म्हणजे भारतीय नातेसंबंध समजणे हे खूप महत्त्वाचे आहे हे त्यांनी समन्वयवादी दृष्टिकोनातून मांडलेलं आहे. कारण वाद विवाद आणि प्रतिवाद हे भारतीय समाज समजून घेण्यासाठी महत्त्वाचं नाही तर समन्वयाच्या आधारे भारतीय समाज समजला जाऊ शकतो असं यांनी मांडलेलं आहे. त्याचबरोबर दुसरे जे यामधले अभ्यासक आहेत अरविंद शहा यांनी देखील नवीन तथ्यांच्या आधारे भारतीय समाज समजून घ्यायचा असेल तर कुटुंब विवाह आणि इथली स्त्री पद्धत किंवा स्त्रिया समजून घेणे गरजेचं आहे असं त्यांनी मांडलं. एकंदरीत भारतीय समाज समजून घ्यायचा असेल तर हे वेगवेगळे दृष्टिकोन समजणे गरजेचं आहे असं या अनुषंगाने आपल्याला सांगता येतं. धन्यवाद.